इगतपुरी भागातील मुसळधार पावसामुळे इगतपुरी घाटात रेल्वे लाईनवर दरड कोसळल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या। पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलंय। इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। रस्ते खराब झाल्यामुळे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नाशिकवरून मुंबईकडे जाण्यासाठी 7-8 तासांचा कालावधी लागतोय। यामुळे अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत मुंबईकडे जात आहेत। मात्र आज सकाळी मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात पोल नंबर 129/1 ते 130/1 या भागामध्ये दरड कोसळली। ही दरड कोसळण्यापूर्वी काही वेळे अगोदरच मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेल्यामुळे मोठा अपघात टळलाय। दरड कोसळताच रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळावर पडलेली मोठमोठी दगड आणि माती काढण्याचं काम सुरू केलं। ज्या भागात दगड आणि माती पडली त्याच्या आसपास मोकळे झालेले दगड काढून घेण्याचं काम सुरू आहे। घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड नाशिक रोड देवळाली लहवीत स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या। घाट क्षेत्रात 3 रेल्वे ट्रॅक असल्याने पर्यायी रेल्वे ट्रॅकवरून गाड्या हळूवार सोडण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या तास 2 तास उशिराने धावत आहेत। या घटनेमुळे रेल्वे अधिकारी कर्मचारी सतर्क झाले असून दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरीसह शांताराम भांगे, इगतपुरी।